आज आपण कुरकुरीत डाळवडे केलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्ही डाळवडे करून पहा, खूप छान लागतात। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वडे बनवायला सुरुवात करू। तर ह्या ठिकाणी हरभरा डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळ आपण 6 तासाकरता छान भिजवून घेतलेली आहे। त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। वडे टेस्टी होण्याकरता आपण एक मसाला बनवून घ्यायचा आहे। तर लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आहेत। हिरवी मिरची घालूयात। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा धने घालूयात। 1 चमचा जिरे घालायचा आहे आणि हा मसाला जाडसर वाटून घ्यायचा आहे। तर मसाला तयार आहे। डाळ आपण वाटून घेऊयात। डाळ वाटून घेताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये। अगदी आवश्यक वाटलं तरच एखादा चमचा पाणी वापरायचं आहे आणि डाळ पण आपण जाडसर वाटून घेणार आहोत। तर या ठिकाणी डाळ वाटून तयार आहे आणि 2 ते 3 चमचे डाळ आपण अख्खी ठेवलेली आहे। काही डाळीचे दाणे हे अख्खे ठेवल्यामुळे ते वड्यांमध्ये खूप छान लागतात। वाटलेला मसाला घालूयात। हळद घालूयात अर्धा चमचा। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे। बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। खूप सारे कोथिंबीर घालूयात। कांदा वापरल्यामुळे वडे आणखी चविष्ट लागतातच आणि त्याचबरोबर ते जास्त कोरडेही होत नाही। चिमूटभर हिंग घालायचं आहे। मिक्स करून घेऊ। तर वडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोल करू शकता किंवा चपटे वडेही बनवू शकता। एका साईडला तेलही गरम झालेलं आहे। एकदा तेल गरम झालं की मंद आचेवर आणि मध्यम आचेवर वडे आपण छान फ्राय करून घेणार आहोत। वड्यांना छान लालसर कलर येईपर्यंत वडे छान फ्राय करून घ्यायचे आहेत। मोठ्या आचेवर जर वडे तळले तर ते बाहेरून लाल होतील पण आतून कच्चे राहतील। तर त्याकरता आपण मध्यम आचेवर, मंद आचेवर छान वडे तळून घेणार आहोत। त्यामुळे वडे खायलाही अगदी स्वादिष्ट लागतात। वडे तळून तयार आहेत। काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर वडेही तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले कुरकुरीत चविष्ट डाळ वडे तयार आहेत। तुम्ही हे वडे खोबऱ्याच्या चटणी बरोबर, कोथिंबीरच्या चटणी बरोबर सर्व करू शकता। सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा फक्त असेच खायलाही खूप छान लागतात। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।